नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि कडू न लागणारी अशी कारल्याची भाजी. चला तर मग सुरू करूया. मी आधी कारले घेतलेले आहेत, त्यांना छान असे धुवून घेतलेले आहेत. छान असे धुवून घ्यायचे आणि मधोमध एक अशी नाईफने चीर पाडायची, त्याच्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या. मी सर्व काढून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना हळद, मीठ व्यवस्थित असं चोळून 10 मिनिटे ठेवून द्यायचे आहेत. व्यवस्थित लावून घ्यायचे, याच्यामुळे थोडासा कडसरपणा कमी होतो. आता त्यांना आपण छान असं वाफवून घेऊ. 10-15 मिनिटे शिजवतो. तर मस्त आपण सारंगसाठी शेंगदाणे, लसूण, खोबऱ्याचं कीस असं एकदम खरपूस असं भाजून घेऊया. छान असं खरपूस भाजून घेऊया. त्यांना काढून घेऊ. आता बघू शकता आपले कारले पण छान शिजलेले आहेत. आता मिक्सरमध्ये खोबऱ्याचं कीस, शेंगदाणे, लसूण, तिखट, हळद, गोडा मसाला, कोथिंबीर, जिरे असं आपण मिक्सरला जाड असं वाटून घेऊया. मग आपण ते आपले शिजलेले कारलेत ना त्यांच्यात भरून घेऊया. आता कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी देऊन आता आपण मस्त त्यांना ठेवून देऊया 10 मिनटं वाफवायला. छान असं वाफवून घेऊ. मग स्पूनने त्यांना आपण असं खालवर करून घ्यायचे. 10 मिनटं झाल्यावर मस्त त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून द्यायचे. 1 ग्लास पाणी टाकल्यावर जे आपण सारंग कारल्यांमध्ये भरलेले आहे ना, ते उरलेलं होतं ते त्याच्यात टाकून द्यायचं. बघू शकतात आपली भाजी रेडी आहे. छान अशी एका ह्याच्यात सर्व करून घेऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका.